नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 11 क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम हायड्रोकार्बन. ओके सर. आणि सर हायड्रोकार्बन चॅप्टर 11 क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री लेक्चर नंबर 4 आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपण पाहणार आहोत आयसोमेरिझम ऑफ alkane, the aliphatic saturated hydrocarbon known as the alkane. Carbon single bond and carbon hydrogen single covalent bond are present. सर्वात महत्वाचे कार्बन and carbon hydrogen कोवॅलेंट बॉन्ड. कौन सा वाला? सिंगल वाला. अरे हाँ या ना? हाँ सर. कंपाउंड नोन एज अल्केन. सर कळालं का? व्हॉट इज अल्केन? अल्केन इज aliphatic saturated hydrocarbon. Carbon and carbon hydrogen single covalent bond are present is known as alkane. General formula CnH2n+2 and functional group RH. अरे हाँ या ना? हाँ सर. is known as alkane. शेवटला ANE. First example methane, second ethane, third propane, fourth butane, 5 pentane. अरे हाँ या ना? हा सर. इज अल्केन. आजच्या लेक्चर मध्ये सर आपण पाहणार आहोत आयसोमेरिझम ऑफ अल्केन. घ्या सर देवाचं नाव पांडुरंग आणि लिहा सर आयसोमेरिझम ऑफ अल्केन. व्हॉट इज अल्केन आपण सर पाहिलं आताच. ओके. आणि सर प्रीवियस लेक्चर मध्ये. आता सर आपण पाहूया काय आयसोमेरिझम. व्हॉट इज आयसोमेरिझम. लिहा सर देवाचं नाव घेऊन पांडुरंग आणि अँटोनी लॅव्हिजर. अरे हाँ या ना? हाँ सर. फादर ऑफ केमिस्ट्री एंटोनी लैवेजर. अरे हाँ या ना भाई साहब? हाँ सर. हम क्या पढ़ा रहे हैं? ऑर्गेनिक केमिस्ट्री 11 क्लास के बहुत ही बढ़िया चैप्टर नेम हाइड्रोकार्बन. ओके. अरे ओके सर. लिहा सर काय आयसोमेरिझम. तर लिहायचं सर इथं काय आयसोमेरिझम ऑफ अल्केन. ओके जी. ओके. आयसोमेरिझम. ओके. आयसोमेरिझम ऑफ काय आपलं सर? ऑफ अल्केन. आयसोमेरिझम ऑफ अल्केन. लिहा सर डेफिनेशन ऑफ आयसोमेरिझम. सर डेफिनेशन सर काय असते आपल्या आयसोमेरिझमची? तर लिहायचं भाई साहब काय डेफिनेशन मध्ये सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला. अरे काय लिहायचं डेफिनेशन मध्ये? सेम काय? सेम मॉलिक्युलर. अरे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके सर. बट डिफरेंस बट डिफरंट स्ट्रक्चर. बट काय सर आपलं? डिफरंट स्ट्रक्चर नोन ॲज. अरे काय? नोन ॲज अ आयसोमेरिझम. नोन ॲज अ आयसोमेरिझम. अरे बच्चू आजी पीछे वाले बोलो हाँ या ना? हा सर. सर काय कळालं? डेफिनेशन पहा काय दिली आपला. सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर नोन ॲज आयसोमेरिझम. अरे कळालं का सर? सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला आहे बट डिफरन्स सर काय स्ट्रक्चर आहे. ओके. सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर नोन ॲज आयसोमेरिझम. सर रिमेंबर. ओके. तर लिहायचं बाय साहेब काय आयसोमेरिझम ऑफ अल्केन. आपण सर काय पाहिजे? एक्झाम्पल ऑफ अल्केन. कोणते? आयसोमेरिझमचे. ओके सर. तर काय बा डेफिनेशन? सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला बट काय सर? डिफरन्स सर काय स्ट्रक्चर आहे नोन ॲज आयसोमेरिझम ऑफ अल्केन. अरे हाँ या ना? हा सर. तर फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अल्केन सर कोणतं आहे? मिथेन. सर मिथेनला कोणत्याही प्रकारचा आयसोमेरिझम नाही. सेकंड नंबर इथेन. सर याला सुद्धा कोणत्याही प्रकारचा आयसोमेरिझम नाही. थर्ड प्रोपेन. सर
याला सुद्धा कोणताही प्रकारचा आयसोमेरिझम नाही. अँड फोर्थ नोन ॲज अ ब्युटेन. सर याला 2 सर आयसोमेरिझम आहे. ते सर पुढील प्रमाणे. फोर्थ नंबर 4 कार्बन आर प्रेझेंट मीन्स 4 कार्बन आर प्रेझेंट नोन ॲज अ ब्युटेन ऑफ टू आयसोमेरिझम फॉर्मेशन और फॉर्मेट. अरे हा या ना हा सर. लिहा सर काय ब्युटेन. लिहा सर एक्झाम्पल. काय सर एक्झाम्पल ब्युटेन. सर 2 सर आयसोमेरिझम फॉर्म करत असतं. फर्स्ट CH3 CH2 CH2 CH3 is a N-butane. Okay, is a N-butane, the first isomerism. अरे हा या ना हा सर. अँड सेकंड नंबर लिहायचं भाई साहब काय आयसोब्युटेन. काय लिहायचं रे आयसोब्युटेन मीन CH3 CH सिंगल बॉन्ड CH3 नंतर सिंगल बॉन्ड CH3. अरे हा यांना हा सर 1 2 3 4 नो दिस कंपाऊंड आयसोब्युटेन. तर या सर कंपाऊंडला म्हटलं जातं आयसोब्युटेन. इज अ कॉमन नेम अँड IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड 2-मिथाइल प्रोपेन. 2-मिथाइल. अरे काय सर 2-मिथाइल प्रोपेन इज आयसोमेरिझम ऑफ ब्युटेन मीन्स आयसोब्युटेन सेकंड नंबर आयसोमर ऑफ ब्युटेन. बचवाजी बोलो हा या ना हा सर. कळलं सर. हे सर आयसोमेरिझम कोणाचा आपल्या ब्युटेन N-ब्युटेन अँड आयसोब्युटेन मीन्स 2-मिथाइल प्रोपेन. अरे येस ऑर नो सर. 5 नंबर पेंटेन. सर पेंटेन सर 3 सर आयसोमर फॉर्म करत असतं. रिपीट मी पेंटेन 5 कार्बन आर प्रेझेंट अँड 12 हायड्रोजन आर प्रेझेंट. सर 3 सर काय करतं आयसोमर फॉर्म करत असतं. फर्स्ट लिहा सर पेंटेन. फर्स्ट निओ आयसो निओ अँड N काय पेंटेन. बचवाजी हा या ना हा सर. लिहा सर फर्स्ट टाइम नेम पेंटेन. सेकंड एक्झाम्पल पेंटेन. अरे काय लिहायचं पेंटेन 5 कार्बन्स. ओके सर. फर्स्ट एक्झाम्पल निओ का आयसो. फर्स्ट घ्या आपण सर N पेंटेन. लिहा सर CH3 नंतर पुन्हा काय CH2 नंतर सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. बघा सर 1 2 3 4 5 कार्बन 3 1 3 3 2 6 6 + 4 10 + 2 12 6 का 12. अरे 12 हायड्रोजन 6 कार्बन लिहायचं. सॉरी 6 का नाही 5 कार्बन. ओके C5H12. Yes or no? Yes sir. C5 and H12 known as a pentane. अरे हा या ना हा सर. नेम ऑफ दिस कंपाऊंड N-पेंटेन. तर सर या कंपाऊंडला म्हटलं जातं N-पेंटेन. ओके फर्स्ट आयसोमर ऑफ पेंटेन. अरे हा या ना हा सर. सेकंड नंबर घ्यायचं CH3 नंतर सिंगल बॉन्ड CH. ओके सिंगल बॉन्ड CH3 नंतर सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 1 2 3 4 5. ओके इज नोन दिस कंपाऊंड आयसो काय सर आपला आयसोपेंटेन. इज अ कॉमन नेम. सायंटिफिक नेम इज सर काय नाव असतं सायंटिफिक नेम मध्ये. तर याचं नाव असतं बघा 2-मिथाइल ब्युटेन. अरे नाव काय सायंटिफिक मध्ये मीन्स IUPAC नेम 2-मिथाइल. अरे काय लिहायचं नाव 2-मिथाइल ब्युटेन लिहायचं नाव. ओके सर. सेकंड आयसोमर ऑफ पेंटेन. थर्ड अँड लास्ट एक्झाम्पल ऑफ पेंटेन मीन्स आयसोमर. ओके सर. तसं ते अशा सर प्रकारचा असतं. थर्ड नंबर घ्यायचं भाईसाहेब का CH3 नंतर पुन्हा आपलं C सिंगल बॉन्ड मध्ये सिंगल बॉन्ड CH3 नंतर सिंगल बॉन्ड CH3 नंतर सिंगल बॉन्ड CH3 नोन ॲज निओ. अरे काय लिहायचं भाईसाहेब निओ पेंटेन. काय लिहायचं नाव रे निओ
पेंटेन इज अ कॉमन नेम, निओपेंटेन. एक मिनिट ओके, थोडं नाव आपलं बसत नाही आहे भाई साहब, बहुत ही बढिया पडा रे आजकाल हम. याचं नाव सर काय असतं, निओ, नंतर पुन्हा आपलं काय, निओपेंटेन इज अ कॉमन नेम अँड सायंटिफिक नेम इज 2,2 डायमिथाइल प्रोपेन. रिपीट मी, लिहायचं नाव इथं 2,2 डायमिथाइल प्रोपेन. स्मॉल मध्ये 2,2 डायमिथाइल, पुन्हा काय आपलं प्रोपेन. बचूबाजी बोलो पीछे वाले, हाँ या ना, हा सर जी हाँ. बात छापाव दिमाग में इतनी. तर रिवाइज सर आपण करूया. व्हॉट इज आयसोमेरिझम? सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर नोन एज दिस कंपाउंड आयसोमेरिझम. ओके, ब्यूटेन दोन सर आयसोमेरिझम, एन ब्यूटेन अँड आयसोब्यूटेन मीन्स 2 मिथाइल प्रोपेन एंड 5 कार्बन का पेंटेन के 3 आइसोमर. ओके, फर्स्ट known as n pentane, second known as isopentane means 2 methyl butane and third means last name of 2,2 dimethyl propane और neopentane. बच्चों पीछे वाले बोलो हाँ या ना. हाँ सर, इज आइसोमर ऑफ अल्केन. सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. सर कळालं का? सर काय बघा, सेम सर मॉलिक्यूल फॉर्म्युला आहे बट सर काय डिफरंट सर स्ट्रक्चर आहे. सर येथे 5 सर कार्बन आहेत बट डिफरंट स्ट्रक्चर. हे स्ट्रेट आहे. ओके, हे स्ट्रेट आहे, सेम सर कार्बन आहे, सेम हायड्रोजन आहे. ओके, इथे सर काय आहे, सेम कार्बन सेम हायड्रोजन बट डिफरंट स्ट्रक्चर. सर कळालं बघा, सेम चीज आहे, सेम कार्बन सेम हायड्रोजन म्हणजे सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. ऐका पहा. ओके, सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला. ओके, yes, or same number of hydrogen and carbon but different structure known as isomerism. बात छापो दिमाग में.